नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझी शेती वारसा पूर्वजांचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण झेंडूची आपल्याला माहिती दिलेली आहे लागवडीपासून आत्तापर्यंतची. तर मित्रांनो, आपला झेंडू जो आहे तो आता पाहू शकता या स्टेजमध्ये आहे. तर आपल्या झेंडूला लागवड करून 1 महिना झालेला आहे आणि काही झाडांना अशा प्रकारची कळी पण आलेली आहे. तर मित्रांनो, ही कळी जी आहे ती अशा प्रकारे आपल्याला काढून टाकायची. पाहू शकता ही कळी. तरी पाहू शकताय. तर अजून या स्टेजमध्ये आपलं झेंडू आलेला आहे. तर या अशा ज्या कळ्या आहेत छोट्या छोट्या त्या आपल्याला काढून टाकायच्या. दुसरी गोष्ट मित्रांनो, या स्टेजमधली कळी आपल्याला काढायची नाही आताच. जोपर्यंत ती वर येत नाही, जोपर्यंत ही पानं सोडून वर येत नाही तोपर्यंत आपल्याला काढायची नाही. तर मित्रांनो, बरोबर 1 महिना झालेला आपल्याला लागवड करून आणि आपल्या झेंडूची वाढ अशा प्रकारे झालेली आहे. तर मित्रांनो, झेंडूसाठी आपण आतापर्यंत काय काय उपाययोजना केली, खत वगैरे, खत व्यवस्थापन, औषध व्यवस्थापन कशा प्रकारे केलंय ते जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा, म्हणजे इथून पुढचे पण तुम्हाला अपडेट मिळत राहतील आणि आतापर्यंत जे काय काय झाले ते पण कळून जाईल. मित्रांनो, आपला हा शेवग्यात आपण आंतरपीक झेंडू घेतलेलं होतं. तर शेवगा पण या स्टेजला आहे. तर मित्रांनो, शेवगा लागवड झाली आपली, पण काही चुका झालेल्या आहेत. त्या चुका पण मी तुम्हाला एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे की शेवगा लागवड करताना कुठल्या गोष्टी करायच्या आणि कुठल्या गोष्टी करायच्या नाहीत, याची पण तुम्हाला इत्थंभूत माहिती मी देणार आहे. कारण जे बरोबर आले ते दाखवण्यापेक्षा जे काही चुकले ते जर दाखवलं तर शेतकरी बांधवांना निश्चितच त्या गोष्टीचा फायदा होईल. आणि इथून पुढे जे शेवगा लागवड करायच्या विचारात आहेत किंवा झेंडू लागवड करणार आहेत त्यांच्यासाठी काहीतरी एक नवीन त्यांना पण पाहायला मिळेल, किंवा ते ज्या चुकीच्या गोष्टी आहेत ते करण्यापासून वाचतील आणि परिणामी त्यांचं उत्पादन वाढायला मदत होईल आणि खर्च पण कमी होण्यास मदत होईल. 3-4 दिवसापूर्वी आपण झेंडूला माती लावून घेतलेली आहे. पाहू शकता अशा प्रकारे आपल्या झेंडूची वाढ झालेली आहे. तर आज आपण याला 42-47 या खताचा ड्रिपद्वारे डोस देणार आहोत मित्रांनो. तर आपण एक 5 दिवसापूर्वी याला VSI चे काही ह्या मायक्रोन्यूट्रिएंट आणि जे पिकाला काळोख येण्यासाठी जे काही औषधं असतात ते औषधं सोडलेले आहेत ड्रिंचिंगद्वारे. त्यानंतर आता आज आपण 42-47चा डोस देणार आहोत. तर मित्रांनो, आपला झेंडूचा 1 महिन्याचा प्लॉट तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. एक शेतकरी म्हणून एक विनंती करतो तुम्हाला, जेणेकरून माझ्या पण काय चुका होत असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तर धन्यवाद मित्रांनो, परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.